हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण राजस्थानची फेमस आणि पारंपरिक रेसिपी खार ढोकळ्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे। तर आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि सोप घ्यायचे आहे। याची एक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खार ढोकळ्यामध्ये विशेष करून कद्दू म्हणजेच दुधी भोपळा वापरला जातो। माझ्या घरी दुधी भोपळा खाल्ला जात नाही म्हणून त्याच्याऐवजी मी घेतलेला आहे। तर इथे मी दोडका वापरलेला आहे, ताजा ताजा मस्त त्याला स्वच्छ धुवून त्याची पाट काढून त्याला खिसून घेणार आहे। इथे जर दुधीच्या ऐवजी आपण दोडका वापरला तरीही याच्यामध्ये चवीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज होणार नाही। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप स्वादिष्ट आहे। तर एका ताटामध्ये घ्यायचं आहे आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी ते पाऊण वाटी घ्यायचं आहे बेसन। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा, तुम्ही त्याला चॉप करून घेऊ शकता किंवा बारीक कट करून घेऊ शकता। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। सोबतच टाकणार आहे आपण किसलेला दोडका, सोबतच टाकणार आहे आपण हिरवी मिरची, लसूण, सोप आणि जिऱ्याची जी पेस्ट केली होती ती टाकायची आहे। नंतर सोबत टाकणार आहे आपण चण्याची डाळ जी भिजत घातली होती 2 घंट्यापूर्वी। तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी इथे मक्याचे दाणे घातले तरीही चालते, पण चण्याची डाळ खायला खूप स्वादिष्ट लागते। आता यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहे आपल्याला, तर आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे। हळद, तिखट, धनापूड, थोडासा आपण गरम मसाला टाकणार आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि भरपूर अशा आपल्याला तीळ टाकायची आहे। तीळ स्किप करू नका, खायला खूप स्वादिष्ट लागते, टेस्टी लागते तीळ। ओवा टाकायचा आहे आपल्याला आणि आपण मस्त कसुरी मेथी टाकणार आहे। थोडं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं आपलं आंबट येण्यासाठी आपण त्यामध्ये दह्याचा वापर करणार आहे। 2 चमचे आपण त्यामध्ये दही टाकायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे। आता ढोकळे कसे करायचे तुम्हाला मी दाखवते। आपल्याला करायचे आहे मेंदू वड्यासारखे ढोकळे। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आधी, एक असा गोळा घ्यायचा आहे जसं आपण मेंदू वडे करतो ना, तसंच आपल्याला अशा पद्धतीचे ढोकळे करायचे, तसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे बघा। हे राजस्थानी ढोकळे आहे। अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवतो तसं मी ढोकळे तयार करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला अशा पद्धतीने इडलीचं पात्र घेऊन त्याला तेल लावून ढोकळे आपल्याला ठेवून त्याला छान वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित इडली पात्रामध्ये ढोकळे रचून घेतलेले आहे। आता हे मी कुकरमध्ये ठेवून याला छान वाफवून घेणार आहे। आता याच्यासोबत खायला आपण मस्तपैकी एक आंबट गोड तिखट दही करणार आहे। तुम्ही कढीही करू शकता। तर दह्यासाठी मी काय केलं माहिती, एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे। थोडंसं तेल घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही आपल्याला, थोडं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि बेसिक मसाला टाकायचा आहे। म्हणजेच थोडंसं हळद, तिखट आणि धनापूड टाकायचं आहे। याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात आवश्यक तेवढं आपल्याला दही टाकायचं आहे। दही मिक्स झालं की आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे। आता दही लगेच फाटते आणि टेस्टला व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे आपल्याला दही टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ आणि थोडंसं आपल्याला टेस्ट गोडसाठी साखर टाकायची आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता हे झालं आहे आपलं आंबट गोड तिखट दही ढोकळ्यासोबत खायला। तुम्ही याच्याऐवजी कढीही करू शकता। मग आता मी तुम्हाला दाखवते चेक करून की ढोकळा कसा झालेला आहे। तर सुरूच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचा आहे। ढोकळा व्यवस्थित शिजला होता। आता ढोकळा आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे, पूर्ण थंडी करायची आहे, नंतर त्याला आपल्याला कट करायचे आहे। मी तुम्हाला दाखवते आतून किती सुंदर शिजलेला आहे बघा, ते छान ढोकळा तयार झालेला आहे। तर इथं आपण ढोकळ्याला देणार आहे एक तडका। तर तडका एकदम ऑप्शनल आहे, मी तुमच्यावर सोडते, तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला तडका देऊ शकता, नाही दिला तरी चालते। तुम्ही तूप टाकून दह्या कढी बरोबर खाऊ शकता, पण मी इथे तडका मारणार आहे। त्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये मी जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान परतून घेणार आहे आणि त्यामध्ये ढोकळा टाकून त्याला छान परतून घेऊन त्याला मस्तपैकी खमंग असं तडका देणार आहे। ऍक्च्युअली याला तडका दिला जात नाही और तूप टाकून मस्तपैकी कढी बरोबर खाल्ला जातो, पण मी अशा पद्धतीने तडका दिलेला आहे, यामुळे स्वाद खूप वाढते आणि दिसायला पण किती छान दिसत आहे बघा। तर तयार झालेला आहे आपला राजस्थानचा पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी खार ढोकळ्याची रेसिपी। तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय, टेक केअर।